अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. विसंबेना माता बाळा, विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया, किंवा तुकया रक्षिता तो झाला, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. पांडुरंगा करो प्रथम नमन, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची. माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळ, विश्रांती पावलो विश्रांती पावलो सांभाळ. विश्रांती पावलो सांभाळ. अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणांचा जो अनुसरला त्याच्या जीवनामध्ये काय काय लाभ झाला या लाभाचं चिंतन करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज प्रथम चरणामध्ये जो अनुसरला त्याच्या जीवनात काय लाभ झाला महाराज सांगतात. अनुसरे तो अमर झाला, जो अनुसरला तो अमर झाला. एक दुसरी महत्वाची गोष्ट, तो संसारापासून अंतरला किंवा संसार त्याच्यापासून अंतरला. तिसरा लाभ त्याच्या जीवनामध्ये झाला की तो कधी गर्भवास पाहत नाही. चौथा लाभ त्याच्या जीवनामध्ये झाला की भगवंत त्याच्याकरता आई होतो आणि आई ज्याप्रमाणे लेकराला कधी विसंबत नाही त्याप्रमाणे भगवंत देखील आपल्या भक्तरूपी लेकराचे सर्व लळे पूर्ण करतात. तुकोबाराय म्हणतात हे काय मी तुम्हाला सांगी वांगी सांगतो असं नाही, तर याचा मला अनुभव आहे. त्रिभुवनामध्ये ज्या भगवंताची सत्ता आहे
त्यानं माझं रक्षण केलं, हा माझा अनुभव आहे. किंवा त्रिभुवनात त्याची सत्ता निर्माण होते जो भगवंताला अनुसरतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हा माझा स्वानुभव आहे. अशा अर्थाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. अत्यंत शोकाकुल अंतःकरणानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवर पाहुणे मंडळी, आप्त, इष्ट, नातेवाईक, आपण सर्वजण कशा करता या ठिकाणी समुपस्थित आहोत आपल्याला ज्ञातच आहे. आपल्या श्री क्षेत्र केलवड या गावातील एक अत्यंत चांगलं कुटुंब म्हणजे गमे कुटुंब. आणि या कुटुंबातील गंगा भागीरथी परिघाबाई घनशीराम गमे यांचे पती, त्याचबरोबर श्री भानुदास अगस्ती पाटील गमे, श्री सोपान अगस्ती पाटील गमे, श्री नामदेव अगस्ती पाटील गमे, श्री गजानन काशीनाथ पाटील गमे, श्री दिलीप सजनराव पाटील गमे, श्री राजेंद्र रामभाऊ पाटील गमे, श्री शिवाजी पांडुरंग पाटील गमे यांचे चुलते श्री कैलास सोमनाथ पाटील गमे, श्री शंकर सोमनाथ पाटील गमे, त्याचबरोबर श्री अशोक बाबासाहेब पाटील गमे, श्री रवींद्र सोमनाथ पाटील गमे, श्री सागर तुकाराम पाटील गमे आणि श्री अमोल प्रकाश पाटील गमे यांचे आजोबा आणि सौभाग्यवती सुलोचना बबनराव पाटील निर्मळ, त्याचबरोबर श्री बाबासाहेब घनशीराम पाटील गमे, श्री तुकाराम घनशीराम पाटील गमे, आदरणीय श्री रामनाथ घनशीराम पाटील गमे सर आणि श्री सोमनाथ घनशीराम पाटील गमे यांचे पूज्य पितृचरण पिताश्री कैलासवासी श्री घनशीराम जयवंता गमे यांना इहलोकाची यात्रा संपून आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा गमे परिवाराच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली आहे. गमे परिवाराचे जावई आमचे गाढे पाटील श्री क्षेत्र पांगरी या गावचे आदरणीय सोपानराव गमे, आपलं सोपानराव गाढे, आदरणीय श्री कचेश्वर मामा गाढे यांची ही सासरवाडी आहे आणि त्यांच्या आजा सासऱ्यांचं हे वर्षश्राद्ध आहे. त्यामुळे ही कीर्तन सेवा पांगरीला आमचे वैकुंठवासी पंढरीनाथ गाढे पाटील यांच्या श्राद्धाच्या निमित्तानं ही मंडळी तिथं आली होती आणि तेव्हा ही कीर्तन सेवा त्या निमित्तानं मला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. उपस्थित सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो. ज्यांना मांडी घालून बसणं शक्य आहे त्यांना विनंती आहे की आपण पुढे येऊन बसा, कारण आपण सनातन हिंदू धर्माच्या काही मर्यादा पाळल्या पाहिजे. तुम्ही मस्जिदीत गेलात, चर्चमध्ये गेलात, जैन मंदिरांमध्ये गेलात तर तिथं असा त्यांच्या धर्मगुरूंचा तथा वक्त्यांचा उपमर्द केला जात नाही. ज्यांना खरोखर मांडी घालणं अशक्यच आहे, पाय मोडलेला असेल त्यांनीच फक्त खुर्चीवर बसा. ज्यांना ज्यांना शक्य आहे मांडी घालून बसणं, कीर्तन प्रवचन हे आपल्या उद्धाराचे साधनं आपण मांडी घालून बसूनच ऐकले पाहिजे, पायातली चप्पल काढून ठेवली पाहिजे आणि हे सगळं पवित्र कार्य आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून ही काय एखादी सभा नाही आहे किंवा राजकीय पुढाऱ्यांचा मेळावा नाही आहे, हे धर्म कीर्तन आहे आणि हा मंडप धर्म मंडप आहे. म्हणून धर्म मंडपाचा अपमान आपल्याकडून होऊ नये असं ज्यांना ज्यांना वाटत असेल आणि ज्यांना मांडी घालून बसता येणं शक्य असेल त्यांनी कृपया इथं पुढे येऊन बसा. बाकी तुम्ही समर्थ आहात सगळ्या गोष्टींसाठी. मग एवढंच बोलतो मी, बाकी काही नाही बोलणार. विठ्ठल 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 पाठीमागं बरेच तरुण मुलं पण बसलेले आहेत. मी सांगितलं त्यांना ऐकायला आलं नाही. कसं असतं माहिती आहे का, तमाशा असला किंवा एखादी नाचीन आली की मग लोक बॅरिकेड्स तोडून पुढे येत असतात, पण सत्य असलं की सत्याला फॉलोअर्स कमी असतात. त्याच्यामुळे अजून एवढं सांगून सुद्धा काही काही लोक खुर्चीवरच बसलेले आहेत. याचा अर्थ आपल्याला आपल्या देवाशी, आपल्या धर्माशी आणि आपल्या देशाशी काहीच घेणं देणं नाही आहे. आपण खुशाल तंगडी पसरून मस्तपैकी खुर्चीवर बसून मोबाईल पाहत जणू काय आपण टाइमपास करण्याकरताच आलेलो आहोत, या भूमिकेतून आपण बसलेले आहात. म्हणून पुढे सरका, तुम्ही पुढे सरका, पुढे भरपूर दादा पुढे या, तुम्ही या पुढे, भरपूर जागा आहे पुढे या, सरका पुढे.
पुढे सरका, पाठीमागे ती जागा राहिली बघा. सरका पुढे, पुढे सरका, पुढे सरका सगळे. पुढे भरपूर जागा आहे अजून. या पुढे दादा, या ना इथपर्यंत, या ना, या ना. काय विठ्ठल 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 विठ्ठल. आज या निमित्तानं कीर्तनाच्या साथीकरता उपस्थित असणारे आदरणीय गायनाचार्य शरद महाराज, गायनाचार्य वैभव महाराज, मृदुंगाचार्य आदरणीय निलेश महाराज आणि आपल्या पंचक्रोशीतील आणि केलवड गावातील सगळी भजनी मंडळी, आदरणीय विनेकरी महाराज, मृदुंगाचार्य आमचे बंधू दीपक महाराज, आदरणीय हार्मोनियम वादक महाराज, अतिशय चांगली साऊंड सिस्टीम ज्यांची असे रिणाकांत दादा कबाडी, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे अशोक बाबा कांडेकर पांगरीहून आलेले आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण आत्माराम भाऊ पगार, आदरणीय आमच्या ज्ञानदा वारकरी गुरुकुलाकरता ज्यांनी 1 बिघाभर जागा दान दिली असे आमचे भूमिदाते दिलीप भाऊ, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गाढे मामा आणि माझ्यासमोर उपस्थित असणारे सर्वच परिचित, अपरिचित, अतिपरिचित सर्व श्रोतृवृंद, माता भगिनी, सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करूयात. विठाला 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 विठाला. ऐका सज्जन हो, हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. श्राद्धाच्या निमित्तानं हा अभंग आपण घेतलेला. खरं तर श्राद्ध कर्म या शब्दाचा अर्थ आपण आपल्या पित्याच्या प्रित्यर्थ जी जी क्रिया श्रद्धेनं करतो त्याला श्राद्ध म्हटलेलं आहे. मग आजच्या दिवशी श्रद्धेनं केलेलं ज्ञानदान, श्रद्धेनं केलेलं अन्नदान, श्रद्धेनं केलेलं द्रव्यदान, श्रद्धेनं केलेलं वस्त्रदान, या सगळ्यांना श्राद्ध असं म्हटलं जातं. श्राद्ध करणं क्रमप्राप्त आहे. लक्षात घ्या, काही नास्तिक मंडळी या जगामध्ये आहेत. ते म्हणतात की मनुष्य मेला की त्याची 3 चिमट्या राख होते, त्याचं पाठीमागे काही शिल्लक राहत नाही. त्याच्यामुळे माणूस मेल्यानंतर 1 वर्षानं त्याचं श्राद्ध करणं किंवा 10वा करणं, 13वा करणं किंवा पितृपक्षामध्ये पित्र घालणं किंवा अक्षय तृतीयेला करा केळीचं पूजन करून पित्रांचं स्मरण करणं किंवा जी व्यक्ती ज्या तिथीला गेली आहे त्या तिथीला त्याचं पुण्यस्मरण करण्याची काही गरज नाही. असा एक प्रवाह अनेक वर्षांपासून आपल्या या भारतभूमीमध्ये किंवा या संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. तो नास्तिक लोकांचा प्रवाह आहे. ते म्हणतात यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुताहा. त्यांचं म्हणणं असं आहे, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत चंगळवादानं जीवन जगा. तुम्हाला वाटत असेल स्वैराचार करा, करा, व्यभिचार करा, करा, बलात्कार करा, अत्याचार करा, भ्रष्टाचार करा, तुम्हाला ज्या ज्या गोष्टींमुळे आनंद मिळेल ते सगळं तुम्ही करा, पण सुखानं राहण्याचा प्रयत्न करा. असा नास्तिकवादी एक प्रवाह आहे. लक्षात ठेवा. याला चारवाकाचं मत म्हणतात. चारवाक. यावत जीवम सुखम जीवेत, सुखानं जगण्याचा पर्याय त्यांनी सांगितलं. ऋणम कृत्वा सुराम पिबेत. सुरा शब्दाचा अर्थ होतो दारू. दारू प्या, दारू पिऊन आनंद लुटा, मजा करा. आणि एवढ्यानं जर तुमचं भागलं नाही, तुमच्याकडे पैसे नसतील तर कर्ज काढून दारू प्या. लक्षात ठेवा. ऋणम कृत्वा, ऋणम या शब्दाचा अर्थ ऋण म्हणजे कर्ज काढा आणि दारू प्या. पण ती बँक बुडाली, त्या बँकेचं कर्ज झालं आणि पुन्हा कशी काय बँक कर्ज देईल? ती बँक सोडून द्या, दुसऱ्या बँकेचं काढा, पण काय प्या? पण काय प्या? दारू प्या. बरोबर ना? ते म्हटले अरे अजून त्या बँकेचं कर्ज, ते जाऊ द्या, तिसरी धरा, पण अजून काय प्या? दारू प्या. पण कधीतरी मेल्यानंतर हे फेडण्याकरता पुन्हा जन्माला यावं लागणार आहे ना. तेव्हा त्यांनी सांगितलं पुन्हा जन्माला यावं लागणार नाही, कारण भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुताह. एकदा देह भस्मीभूत झाला की पुन्हा तुम्हाला इथं जन्माला यावं लागणार नाही. मग जर जन्माला यावं लागणार नाही, तुम्हाला पुन्हा कर्ज फेडावं लागणार नाही, तर चंगळ करा, मजा करा, मौज करा. खरं तर तुकोबारायांनी या सगळ्यांचं खंडन करत असताना एका गोड प्रमाणामध्ये या नास्तिकवाद्यांचं वर्णन तुकोबारायांनी केलेलं आहे. देह तोची देव भोजन हे भक्ती मरणते मुक्ती बघण्यासी
शब्दाचा अर्थ होतो पापस्य खंडाहा इति पाखंडा. आयुष्यामध्ये फक्त पापच करायचं ज्यांनी निश्चित केलेलं आहे आणि पाप सोडून दुसरं काही करत नाही यांना म्हणतात पाखंडी. आणि या पाखंड्याकरता देह तोची देव, त्यांच्याकरता देव दुसरा कुणीच नाही, राम नाही, कृष्ण नाही, विठ्ठल नाही, कोणी नाही. त्यांच्याकरता देव म्हणजे स्वतःचा देह. देह तोची देव. भजनते काय, भोजनते भक्ती, त्यांच्याकरता भोजन हीच भक्ती आहे. वेगळी काय श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम याला काही ते मानत नाही. फक्त खात राहणे आणि जिभेचे चोचली पुरवणे हीच त्यांच्या देहरूपी देवाची भक्ती. आणि मुक्ती कोणती? एकदा मेला की मरण ते मुक्ती पाखंड्याची, म्हणून असा नास्तिकवादी विचार आपल्या वारकऱ्यांना मान्य नाही. आपल्या योगीराज गंगागिरीजी महाराजांचा हा परिसर आहे, हा सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा परिसर आहे. या सगळ्या साधू संतांना या गोष्टी मान्य नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून नास्तिकवादी कोणी विचार करत असेल तर मग मात्र त्यांचं ते बुद्धीची दिवाळखोरी आहे. मनुष्य मेला की पुन्हा काहीच होत नाही असं नाही. महाराज तुकोबाराय म्हणतात मनुष्य मेला की ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला पुढील गती लाभत असते, लक्षात ठेवा. खंती ते न करा होणे गाढव कुतरा. महाराज वारकरी संतांना पुनर्जन्म मान्य, म्हणून घेईन मी जन्म याजसाठी देवा. तुकोबाराय म्हणतात. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. ऐका ना, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून एक जन्म मानणारा सनातन हिंदू धर्म नाही आहे. भगवत पूज्यपाद आद्य गुरु शंकराचार्यांनी संस्थापना केलेला धर्म नाहीये. नास्तिकवादी चार्वाकदिकांचे हे विचार आहे. पण आपण मात्र सर्वजण आस्तिक आहोत, म्हणून आपण श्राद्ध केलं पाहिजे, लक्षात ठेवा. मनुष्य गेल्यानंतर का श्राद्ध केलं पाहिजे तर त्याचं पहिलं कारण आहे आपल्याला शास्त्राने सांगितलं म्हणून केलं पाहिजे. श्रीमद भगवत गीता हे शास्त्र आहे. गीता केवळ शास्त्र नाहीये, लक्षात ठेवा. गीता हे गुह्यतम शास्त्र आहे. आणि म्हणून श्रीमद भगवत गीतेसंबंधी बोलत असताना इति गुह्यतमं शास्त्रम मेदमुक्तम मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत असं वर्णन केलेलं आहे. म्हणून श्रीमद भगवत गीता हे गुह्यतम शास्त्र आहे. ज्ञानोबाराय तर गीतेसंबंधी बोलत असताना म्हणतात गीता हे केवळ शास्त्र नाहीये तर संसाराला जिंकून देणारं शस्त्र म्हणजे श्रीमद भगवत गीता आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र परी संसार जिणिते शस्त्र असं वर्णन केलेलं आहे. गीता सनातन हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे, परंतु आपल्या लोकांना कळतच नाही महाराज. दुर्दैव आहे, शोकांतिका. श्रीमद भगवत गीतेमध्ये किती मुळात हिंदू धर्माचा धर्मग्रंथ गीता आहे हेच लोकांना माहीत नाही. माहीत असलं तर ती कुणी कुणाला सांगितली हे माहीत नाही. हे माहीत असलं तर त्याच्यात अध्याय किती आहे हे माहीत नाही. अध्याय किती आहेत हे माहीत असलं तर संवाद किती आहेत हे माहीत नाही. संवाद किती आहे हे माहीत असलं तर श्लोक किती आहे हे माहीत नाही. पण मुस्लिम धर्मामध्ये जन्माला आलेले या भारत देशाचे माजी राष्ट्रपती, दिवंगत राष्ट्रपती, भारतरत्न नावाचा पुरस्कार ज्यांना मिळाला, भारतरत्न पुरस्काराने जे सन्मानित झाले आणि संपूर्ण जगभरामध्ये मिसाईल मॅन म्हणून ज्यांची ओळख असे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांना गीता कळाली, आपल्याला नाही कळाली, लक्षात ठेवा. आणि त्यांनी शेवटची इच्छा बोलून दाखवली, ज्यावेळी मी मरेल आणि माझं स्मारक तयार होईल ना त्यावेळी माझ्या स्मारकाच्या समोर ज्ञानोबाराय जसं ज्ञानेश्वरी घेऊन बसले ना तसं माझ्या स्मारकाच्या समोर श्रीमद भगवत गीता नावाचा ग्रंथ ठेवा. हा श्रीमद भगवत गीतेचा विजय आहे, लक्षात ठेवा. पण आमच्यासारखे बावळट येडे थोडं MA होतात, BEd होतात, स्वतःलाच काहीतरी समजायला लागतात महाराज. रामायण महाभारताची देशाला गरज नाही म्हणतात. हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊन हिंदू धर्मग्रंथांची उपेक्षा केली जाते. वेदाची गरज नाही म्हणतात. खरं सांगू तुम्हाला, हे सुतक पडतात ना गावोगावी, म्हणजे एखाद्याच्या घरी माणूस मेला की लोक म्हणतात त्याच्या घरी चहा पाणी घ्यायचा नाही का, कारण त्याला सुतक पडलेलं आहे. पण खरा सुतक्या तो नसतो. जो वेदाला मानत नाही तो सुतक्या आहे. ज्याला शास्त्र मान्य नाही त्यात तो खळ आहे. ज्याला ज्ञानेश्वरी, गीता, वेद, उपनिषद, पुराण या सगळ्या गोष्टी मान्य नाही त्याच्यासारखा भ्रष्ट जगात दुसरा कुणी नाही, लक्षात ठेवा. तुकोबाराय म्हणतात
वेदानिंदितो चांडाळ वेदानिंदितो चांडाळ भ्रष्ट सुत किया खळ भ्रष्ट सुत किया खळ तो भ्रष्ट आहे, तो सुतके आहे, तो खळ आहे, तो चांडाळ आहे. म्हणून आपली बुद्धी फार अल्प असते, लक्षात ठेवा. आपल्याला फक्त एका क्षेत्रातलं ज्ञान असतं. किती? एका क्षेत्रातलं, फार नाही. एखादा शेतीत तज्ज्ञ असेल, एखादा वैद्यकीय क्षेत्रात तज्ज्ञ असेल. वैद्यकीय क्षेत्रात म्हणजे तो फक्त कानाचाच तज्ज्ञ असतो, बाकीच्या इंद्रियांना काही झालं तर त्याला काही कळत नाही. काही फक्त घशाचे नाक कान घसा तज्ज्ञ असतात, काही फक्त मेंदूचे तज्ज्ञ असतात, काही फक्त पोटाचे तज्ज्ञ असतात, काही फक्त हाडांचे तज्ज्ञ असतात. म्हणजे पूर्ण एका शरीरातलं ज्ञान सुद्धा नसतं आणि ते ज्ञानेश्वरीला नाव ठेवतात, ते वेदाला नाव ठेवतात. अरे वेद या शब्दाचा अर्थ होतो अनंतावय वेदा. हा जो अनंत आहे तो वेद आहे, लक्षात ठेवा. जो अनंत आहे त्याच्यामध्ये वेदात जे नाही ते या मृत्यूलोकात नाही. ज्ञानोबराय महाभारतासंबंधी बोलत असताना म्हणतात, म्हणून महाभारती जे नाही ते नाहीच लोकी तिही, या कारणे म्हणी पेपाही व्यासोच्छिष्ट जगत्त्रय. म्हणून वेदात जे नाही ते या जगात नाही. म्हणून हे सगळं जगातलं ज्ञान, तुमची सायकोलॉजी असेल, बायोलॉजी असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल, कुठलीही शाखा असेल, या सगळे ज्ञान जे आहे त्यांचा मूळ स्रोत जर कोणता असेल तर वेद आहे. वेदाचं पर्क्युलेशन आहे, लक्षात ठेवा. पण आम्हाला फक्त एकाच विषयातलं ज्ञान असतं, त्यात आपल्याला ब्रह्मदेवासारखं किंवा बृहस्पती झाल्यासारखं वाटतं. विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी. विद्या अल्प असते पण गर्व शिरोमणी. माझ्यासारखं कोणाला कळत नाही. आता तुझ्यावरून आमच्या हिंदू धर्मातल्या देवादिकांना किंवा साधू संतांना तोलू नको, तुलना करू नको. त्यांची हिंदू धर्मग्रंथांची तुलना करू नको किंवा साधू संतांना तुझ्यासारखं पाहू नको. म्हणून हे मी का सांगतोय तुम्हाला, गीता हे शास्त्र आहे, त्याच्यात उतरल्याशिवाय ते काय हे आपल्याला कळू शकत नाही. तिला तर आई म्हटलंय महाराज श्रीमद भगवद्गीतेला, लक्षात ठेवा. गीता माऊली, आणि या माऊलीनं आपल्याला सांगितलेलं आहे. माऊली नेहमी हिताचा विचार करते की नाही. या जगातली अशी आई दाखवा की ती लेकराचं अहित झालं पाहिजे असं करते. तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. माऊली लेकराच्या हिताचा विचार करते, त्याप्रमाणे शास्त्ररूपी माऊली आपल्या हिताचा विचार करून सांगत असते. आत्माराम हो काय सांगते माहिती आहे? ज्ञानोबाराय म्हणतात, पै अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. काय म्हटलंय श्रुतीला? माऊली म्हटलंय. आणि ही माऊली आपल्याला अहितापासून परावृत्त करून हितामध्ये आपली प्रवृत्ती करून देण्याचं काम करते. म्हणून गीता माऊलीचं आपण ऐकलं पाहिजे. गीता माऊली सांगते, संकरौ नरकायैव कुलघ्नाना कुलस्य च पतंती पितरो हिष्या लुप्त पिंडोदक क्रिया. पिंडदानादी आणि उदकदानादी क्रिया लुप्त झाल्या तर तुमचे पितर पतनाला जातील आणि ते जाऊ नये म्हणून तुम्ही पिंडदान आणि श्राद्ध करा. विठ्ठल 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 विठ्ठल. पितरांनी आपल्यावर नाराज राहू नये म्हणून आपण पिंडदान केलं पाहिजे, म्हणून आपण उदकदान केलं पाहिजे.
हे शास्त्र आहे. शास्त्रानुसार वर्तन आपण केलं पाहिजे आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी आपण करतोय. म्हणून घनश्याम बाबांचं हे वर्षश्राद्ध आहे, म्हणून पिंडदान आहे. आपण ज्यांना मोठं समजतो, ज्यांना श्रेष्ठ वडील म्हणतो, एक लक्ष द्या, त्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चाललं पाहिजे की नाही चाललं पाहिजे सांगा मला. यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जना. श्रेष्ठ लोक ज्या गोष्टीचं अनुकरण आचरण करतात ते आमच्यासाठी धर्म असतं आणि आपण त्यांच्या पायावर पाय देऊन चाललं पाहिजे की नाही. पण मोठ्या लोकांच्या डोक्यावर पाय द्यायला टपलेले आहेत लोक, पायावर पाय देऊन चालायला कोणीच तयार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण ज्यांना आदर्श मानतो त्यांच्या मागे गेलं पाहिजे. महाजनो येत गतस्स पंथाहा येन गतस्स पंथाहा. महान लोक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. मग का पिंडदान करायचं तर माऊली ज्ञानोबारांनी त्यांच्या माता पित्याचं केलं म्हणून आपण करायचं. का पिंडदान करायचं? आपण प्रभुरामाला आपला बाप मानतो. प्रभुरामानं राजा दशरथाचं पिंडदान केलं म्हणून रामनाथ भाऊ, सोमनाथ भाऊ, त्यांचे सगळे इतर जे भाऊ आहेत, या तुकाराम भाऊ यांनी त्यांच्या वडिलांचं पिंडदान करायचं. कारण राजा दशरथाचं रामानं केलं. राम आपला बाप आहे, आमचा बाप त्याच्या बापाचं करतो म्हणून आम्ही आमच्या बापाचं वर्ष श्राद्ध करतो. याला म्हणतात शिष्टाचार. तुकोबारायांनी सुद्धा केलंच ना. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पिंड पदावरी माझे झाले गया वचन विठले बेकराचे ऋण. पिंड पदावरी दिला आपुली करी माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण. म्हणून आपण आपल्या वडिलांचं पिंडदान करावं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कैलासवासी घनश्याम बाबांची या परिवारावर अगणित उपकार आहेत. त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न म्हणून हे श्राद्ध आहे, लक्षात ठेवा. याला श्राद्ध म्हणा अथवा वैकुंठवासी घनश्याम बाबांचा मरणोत्तर कृतज्ञता सोहळा म्हणा. हा मरणोत्तर कृतज्ञता सोहळा आहे. मला सांगतो, पुत्र म्हणून आपल्या माता पित्याच्या संबंधी आपली काही कर्तव्य आहेत. ही 2 टप्प्यात कर्तव्य आपल्याला सांगता येतात. एक, माता पिता जिवंत असताना त्यांच्या प्रित्यर्थ काही कर्तव्य आहेत आणि माता पिता गेल्यानंतर त्यांच्या निमित्त काही कर्तव्य आहेत. माता पिता जिवंत असताना काय कर्तव्य केलं पाहिजे पुत्राने आई बापांसंबंधी? तर सगळ्यांना पाठ असणारी ओवी, सकळ तीर्थांची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण किजे. संपूर्ण जगामध्ये जेवढी काही तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थांमध्ये सर्वश्रेष्ठ तीर्थ म्हणजे आईबाप आहेत असं सांगितलं. या जगात अनंत तीर्थ आहेत, 3.5 कोटी तीर्थ आहेत असं सांगितलं या जगात. पण लक्षात ठेवा, या 3.5 कोटी तीर्थांना आपण जाऊ शकत नाही, कारण आपल्याला तेवढं आयुष्य नाही. अल्प भाव अल्प मती अल्प आयुष्य नाही हती. अल्प आयुष्य प्राप्त झालेले आपल्याला शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. मग आपल्याला अल्प आयुष्य असल्या कारणानं सगळ्या तीर्थयात्रा करता येऊ शकत नाही. मग आपल्याकरता साधू संतांनी असे काही ठिकाणं सांगितलेले आहेत की जगातले सगळे तीर्थ त्या ठिकाणी येतात आणि तिथं एक स्नान केलं की आपण जगातल्या सगळ्या तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं. असे कोणते कोणते तीर्थ आहेत? पहिलं तीर्थ आहे समुद्र, दुसरं तीर्थ आहे चंद्रभागा, तिसरं तीर्थ आहे संत आणि चौथं तीर्थ आहे मायबाप. विठ्ठल 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 विठ्ठल. जगातली सगळी तीर्थ समुद्रामध्ये एकत्रित येतात. म्हणून समुद्रात एक अवगाहन, एक स्नान आपण केलं की जगातील सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं. ज्ञानोबा राय म्हणतात
ना तरी अमृत रसस्वादिनी रस सकळ. एकदा अमृत नावाचा रस प्राशन केला की जगातल्या कुठल्याच रसाला प्राशन करायची गरज नाही. अमृत सगळ्या रसांचा रस आहे, सर्वश्रेष्ठ आहे. बरोबर ना? तसं समुद्रामध्ये एक अवगाहन केलं की जगातल्या सगळ्या तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं. ज्ञानोबारायांची उभी ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात, का तीर्थे जी त्रिभुवनी घडती समुद्रावगाहणी ना तरी अमृत रस स्वादिनी रस सकळ. या त्रिभुवनामध्ये जेवढी काही तीर्थ आहेत ती सगळी तीर्थ घडती. कुठे घडती? समुद्रावगाहणी. समुद्रात अवगाहन केलं की घडतात. पण अवगाहन करायला पाहिजे. तीर्थामध्ये स्नान करताना भाव असला पाहिजे बरं का. नाही तर नुसतंच आपल्या चड्ड्या बरमुडा घालून समुद्रात उड्या मारून आला तर मग नाही घडत तीर्थ. विठ्ठल विठाल 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 विठाल. हा हा. पिकनिकला गेला, नारळाचं पाणी प्याला आणि तिथंच उड्या मारून आला, समुद्रामध्ये डुबक्या मारून आला, याला अवगाहन म्हणत नाही. ज्ञानोबारांनी अवगाहन शब्द वापरलेला. कुठल्याही तीर्थामध्ये जा, अंतःकरणात भाव नसेल तर तीर्थ पावत नाही, लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये आपल्याला सांगितलंय, तुम्ही त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमित. ते तर आहेत, पण दुसरी महत्वाची गोष्ट तीर्थ वायाची उपाधी दंभ धर्म. भावी विनसिद्धी. तुम्ही तीर्थांना गेलात आणि जर भाव नसेल तर ते तीर्थ पावत नाहीत. तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी आणि वायाची उपाधी. त्याला वायाची उपाधी म्हटलेलं आहे. नुसते तीर्थ करून आले, भाव त्या तीर्थाविषयी नसेल तर फायदा काय? म्हणून समुद्रामध्ये स्नान करताना अंतःकरणात भाव हवा. त्या समुद्राचं महात्म्य आपल्याला माहीत हवं. त्या जलाविषयी अंतःकरणात प्रीती असावी आणि मग अवगाहन केलं की जगातले सगळे तीर्थ घडतात. ज्ञानोबाराय सांगतात. एक दुसरं तीर्थ जगातले सगळे तीर्थ दुपारी 12 वाजता आहे ना, भक्त पुंडलिकाच्या जवळ एकत्रित येतात. बरोबर ना? भक्त पुंडलिकाच्या जवळ एकत्रित येतात आणि चंद्रभागेमध्ये स्नान करून पुन्हा परत जातात. असं कुणी सांगितलं? ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण. जगातले सगळे तीर्थ रोज दुपारी माध्यान्ह काळ म्हणजे दुपारी 12 सूर्य माथ्यावर आलेला काळ, त्याला काय म्हणतात? माध्यान्ह काळ. आणि अशा माध्यान्ह काळी कुठे येतात? भक्त पुंडलिका जवळ येतात, करीती आंघोळी आणि पुंडलिकाचं चरण वंदन करून पुन्हा माघारी जातात. म्हणून अशा चंद्रभागेमध्ये स्नान केलं की जगातल्या सगळ्या तीर्थांचं स्नान. महाराजांनी सांगितलं, तुम्ही नुसतं चंद्रभागेमध्ये स्नान सोडा, नुसतं डोळ्याने जरी पाहिलं तरी जगातल्या सगळ्या तीर्थांचं अवघेची तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील. म्हणून चंद्रभागेत सगळे तीर्थ येतात. 3 त्र्यंबकेश्वर जवळ आहे आपल्याला, फार लांब नाही आहे. पंढरपूर लांब आहे, समुद्र पण लांब आहे, पण त्र्यंबकेश्वर जवळ आहे. त्र्यंबकला गेलात तुम्ही कुशावर्ताचं स्नान नाही केलं तरी चालेल, पण निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणावर नतमस्तक झालात ना
तर जगातल्या सगळ्या तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं. लक्षात ठेवा. सगळाही तीर्थे घडली एक वेळ निवृत्तीचे पायी, सगळाही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना, तेथे बुडी देई माझे मना, तेथे बुडी देई माझे मना. सगळाही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना, तेथे बुडी देई माझे मना, तेथे बुडी देई माझे मना. ज्ञानोबा राय आपल्याला सांगतात अभंगामध्ये, सकळ ही तीर्थे निवृत्तीची पायी. निवृत्तीनाथांच्या चरणावर सगळी तीर्थ आहेत. म्हणजे जगातले सगळे तीर्थ इथं येतात वारकऱ्यांजवळ, पण आपल्याला कळत नाही म्हणून आपण काशी करायला काशीला जातो, आहे का नाही. या पंढरपूरचा महिमाच आपल्याला अजून कळाला नाही. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना खरं सांगतो तुम्हाला, कळालं, बऱ्याच लोकांना कळालं, पण बऱ्याच लोकांना अजून कळायचं आहे. पंढरपूर क्षेत्र म्हणजे काय माहिती आहे? पंढरपूर क्षेत्र म्हणजे तुम्ही काशीला 1 महिना चालल्यानंतर जे पुण्य तुम्हाला मिळेल ना, ते पुण्य गोदावरीला 1 दिवस चालल्यानं मिळतं. आणि काशीला 1 महिना चालल्याचं पुण्य फक्त बायकोला घरात सांगायचं, मी पंढरपूरला चाललो, आणि घराच्या बाहेर 1 पाऊल टाकला की काशीत 1 महिना राहिल्याचं पुण्य मिळतं. एका पावलात हा पंढरपूरचा महिमा आहे. हे मी बोलत नाही, नामदेव महाराजांनी गाथेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. वाराणसी चाली जे मासा, गोदावरी 1 दिवसा, पंढरी पाऊल परियेसा, ऐसा ठसा नामाचा. हे महात्म्य आपल्या तीर्थक्षेत्रांचं आहे. म्हणून त्र्यंबकेश्वर सुद्धा लांबच आहे, पण काही लोक म्हणतील घरातल्या घरात रोज जगातल्या सगळ्या तीर्थांचं स्नान घडावं असं आम्हाला वाटतं. काय करू? ज्ञानोबारायांनी सांगितलं, आई बापाचं रोज दर्शन घे आणि आई बापाची सेवा कर. जगातल्या कुठल्याच तीर्थाला तुला जाण्याची गरज नाही. माया बापे केवळ काशी, केवळ काशी तेने नवजावे तीर्थाचे. पण आईबाप हीच काशी, त्याला दुसऱ्या तीर्थाला जायची गरज नाही. म्हणून घनश्याम बाबांची शेवटच्या श्वासापर्यंत या परिवारानं अत्यंत चांगली सेवा केली. तसा हा गमे परिवार वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा लाभलेला परिवार आहे. अतिशय कष्टातून घनश्याम बाबांनी स्वतःचं अस्तित्व उभं केलं, मुलांना शिकवलं, नातेवाईकांना आयुष्यभर धरून राहिले. ज्यांच्या कुटुंबावर संकट आली त्यांच्या कुटुंबाचे संकट मोचक म्हणून त्यांनी नेहमी भूमिका बजावली. ही ताकद हनुमंतरायच त्यांना देत होते, कारण हनुमंतरायाचे निस्सीम भक्त होते, ते लक्षात ठेवा. मला जी माहिती मिळाली कुटुंबाकडून, आमच्या गमे सरांनी सांगितलं, हनुमान जयंतीच्या दिवशी ते संपूर्ण गावाला पेढ्याचा प्रसाद वाटायचे. हनुमंतरायावर निस्सीम श्रद्धा होती. आणि म्हणून घनश्याम बाबांनी आयुष्यभर कष्ट केले आणि त्या कष्टातून मुलांना शिकवलं देखील. 2 मुलं त्यांची सर्व्हिसला आहे. आमचे रामनाथ सर आणि त्यांच्यापेक्षा मोठे आमचे सोपानरावांचे सासरे, हे दोघंही सर्व्हिस करत होते, नोकरी करत होते. रयत शिक्षण संस्थेमध्ये रामनाथ सर आमच्या चिंचोली गुरावला मुख्याध्यापक म्हणून ते रिटायर्ड झाले. शैक्षणिक क्षेत्रामध्ये कामगिरी केली. त्यानंतर सहकार क्षेत्रामध्ये देखील त्यांनी काम केलं. कृषी क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी बजावली. पण हे सगळं करत असताना भौतिक दृष्टीनं प्रगती केली, परंतु कुटुंबाचा
आचाराचा जो पाया आहे, चारित्र्याचा जो पाया आहे तो ढासळू दिला नाही. आणि या सगळ्यांचा स्तंभ म्हणून काम कोण करत असेल तर घनश्याम बाबा करायचे, लक्षात ठेवा. त्यांनी हे सगळं कुटुंब उभं केलं. म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव अंतःकरणात ठेवून ते होते तोपर्यंत सेवा या कुटुंबानं घनश्याम बाबांची केलीच. पण ते गेल्यानंतरही त्यांच्याविषयीचा कृतज्ञता भाव व्यक्त केला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, माय बापानं आपल्यावर जे उपकार केलेले ते आपण काहीही केलं तरी त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. जगणं जरी त्यांच्या चरणावर समर्पित केलं तरी पण आपल्याला त्या ऋणातून उतराई होता येत नाही माता पित्याच्या उपकारातून. म्हणून ते आहेत तोपर्यंत सेवा करा. ज्ञानोबा म्हणतात, सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे. बरेच लोक आईबाप असताना त्यांची सेवा करत नाही, मेल्यानंतर मोठमोठे कार्यक्रम करतात. काय फायदा याचा मला सांगा. अरे जिंदा बाप को रोटी न देवे, मरे बाद पछतायो. मुठभर चावल छत पर फेंके, बाप को कौवा बनायो. अडानी दुनिया भजन बिना कैसे करियो. जिवंत बापाला जर गोळी लागली, जिवंत बापाला दवाखाना लागला तर एकमेकावर टपतात. काही काही ठिकाणी मोठा नेईल, लहाना नेईल, एवढे पैसे कोणी खर्च करायचे काय, माझ्या एकट्याचाच बाप आहे का, माझी एकट्याचीच आई आहे का. जिवंतपणी पाळ्या लावल्यात काही काही लोकांनी तर 8 दिवस थोरल्याकडं, 8 दिवस 2 नंबरच्याकडं, 8 दिवस 3 नंबरच्याकडं, 8 दिवस लहान्याकडं. खरंय खोटं आहे हे. आणि आम्ही म्हणतो प्रगती झाली. कसली प्रगती झाली. ही अधोगती आहे, लक्षात ठेवा. ज्यांनी आपल्याला कळसावर बसता यावं म्हणून स्वतःला पायात गाडून घेतलं, त्यांच्याविषयी कृतज्ञ होऊन आपण जगामध्ये कितीही प्रतिष्ठा निर्माण केली तरी देखील ते शून्य आहे, लक्षात ठेवा. काही किंमत नाही. आणि मेल्यानंतर 51,000 रुपये देऊन जरी कीर्तनकार बोलावला ना, काही काही लोकांना लय पुळका आहे महाराज. त्यांच्या पैशाला उत आलेला आहे, उत. मेलेल्या आईबापाचं भांडवल करायचं आणि जगाला दाखवायचं की आम्ही आमच्या आईबापाचे कार्यक्रम कसे केले. एवढाच हेतू आहे, दुसरं काही नाही. खरं सांगतो. आणि खरोखर माता पित्याविषयी श्रद्धा असेल तर या भारतामध्ये वृद्धाश्रम निर्माणच झाले नसते. शिर्डीच्या साईबाबाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये कटोरा घेऊन बसलेले म्हातारे दिसल्याच नसत्या जर खरोखर माता पित्याविषयी आपल्याला प्रेम असतं तर. आपण फक्त भडका करायची सवय लागलेली आहे आपल्याला, सोंग ढोंगा जीवन जगण्याची सवय लागलेली आहे. प्रॅक्टिकल कुणालाच कळत नाही, प्रत्यक्षात नाही जगत लोक. म्हणून मेल्यानंतर कितीही मोठे सोंग ढोंग तुम्ही केले, जगाला बुंदी लाडू काय पंचपक्वान्नाचं जेवण खाऊ घातलं आणि आईबाप जिवंत असताना त्यांची सेवा जर घडली नाही, त्यांना दवाखान्यात जर नेलं नाही तुम्ही, तर लक्षात ठेवा तुमचं हे सगळं व्यर्थ आहे. वेस्ट ऑफ मनी अँड वेस्ट ऑफ टाईम. तुम्ही वेळही व्यर्थ घालवला आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही पैसाही व्यर्थ घालवला. तुकोबाराय सांगतात, जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी. जिवंतपणे आईबापाला अन्न दिलं नाही, मेल्यानंतर पिंडदान. अरे हा हलकटपणा आहे, याला हलकटपणा म्हटलंय तुकोबारांनी, लक्षात ठेवा. आमच्या सुना सुद्धा काही आमच्या माता मावल्या त्यांना सहन होत नाही सासू सासरे घरामध्ये, म्हणून स्वतःला बंगला बांधला जातो आणि आईबापाला जुन्या कोपटात ठेवलं जातं आणि तिथं डबे पाठवले जातात त्यांच्या नावाचे. महाराज, जर 5 पोरं लहानपणी एकटा बाप सांभाळतो, पण 5 पोरां मिळून म्हातारपणी 5 पोरं मिळून एक बाप सांभाळता येत नाही. शोकांती काय महाराज. हे आपले गाड्यान घोड्यान तमाशेन लोकांना दाखवणं, बॅनरबाजी, या सगळ्या गोष्टी ढोंग आहेत, यात काही तथ्य नाही. आपण वस्तुस्थितीपासून दूर चाललोय, आपण हे समजून घेतलं पाहिजे. आणि ज्यांनी कोणी पाळ्या लावल्या असतील त्यांनी बंद केल्या पाहिजे. आता
तर आपापसात चर्चा व्हायला लागली म्हणजे मी जे बोलतोय ते खरं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जिवंतपणे माता पिताची सेवा करणं हे मुख्य कर्तव्य आहे. लक्षात ठेवा, मुख्य कर्तव्य आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला गेले असं म्हटलं. निजधामाला गेले म्हणजे कुठे गेले? 3 ठिकाणी गेले. निजधामाला गेले म्हणजे भगवंत गेले म्हणजे गीतेत त्यांना शोधा, तिथे आहेत ते. 2 श्रीमद भागवतामध्ये आहेत भगवान श्रीकृष्ण. आणि निजधामाला गेले म्हणजे कुठे आले? पंढरपूरला आले. लक्षात ठेवा. द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे भक्तराया चोजवीत. कुणा करता आले? कुणा करता आले? पुंडलिकासाठी आले. आणि पुंडलिकानं काय केलं? माता पित्याची सेवा केली. लक्षात ठेवा. आणि त्या सेवेमध्ये एवढी मोठी ताकद आहे, एवढी मोठी ताकद आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला द्वारकेहून महाराष्ट्रात पंढरपुरामध्ये यावं लागलं. म्हणून आपण हलक्यात घेऊ नका या गोष्टी. तुम्ही जे कराल तेच तुम्हाला भरावं लागेल. तुम्ही आज तुमच्या आईबापाची किंवा तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची हाल केली तर व्याजासहित परत होणार. तुमचे मुलं सुद्धा तशीच तुमची हाल करणार. नाही केली तर आम्ही सांगू त्यांना करा यांची हाल. हे का नाही? विठ्ठल 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 विठ्ठल. हा हा, याच लायकीचे आहेत हे. खरं सांगतो मी तुम्हाला. राग येऊ देऊ नका, पण हे वस्तुस्थिती. राग आला का तुम्हाला? आला का राग? आला तरी काय करणार आहे? पाहून घेऊ. चला काय करता तुम्ही, काय करता तुम्ही. मला माहिती आहे काय करणार आहे तुम्ही. केलवडचे लोक काय करणार आहे? काय करतील लोक करून करून? हे काय करतील? काय नाही, थोड्या वेळाने हारच घालणार आहे तुम्ही. काही करणार नाही. मला माहिती आहे तुम्ही काय करू शकता. आणि माता पिता गेल्यानंतर त्यांच्या प्रित्यर्थ पिंडदान करणं. म्हणून आजचं हे पिंडदान आहे. म्हणून हे श्राद्ध आहे. आज जो अभंग आपण सेवेकरता निवडला तो अत्यंत गोड आहे. माझ्या समोर बसलेल्यापैकी मी मरावं असं किती लोकांना वाटतं? त्यांनी वरती बोट करा. आत्ता घोडी घालून टाकू त्यांना. आपण सांगा किती? हात वरती करा. मी मरावं असं वाटतं किती लोकांना? नाही वाटत ना? बरं, इथं बसलेल्यापैकी मरणाची भीतीच वाटत नाही असे किती लोक आहेत? मृत्यूची भीती वाटत नाही. मामा वाटते ना? वाटते. आत्माराम भाऊ तुम्हाला वाटते की नाही भीती? आता तुम्हीच ओळखीचे पांगरीचे, त्याच्यामुळे तुमच्याशीच बोलतो. आता काय पेटी मास्तर महाराज, मरणाची भीती वाटते ना? नाही वाटत? मग तुम्ही संत झाले. कारण त्याचं कारण असं आहे, जीवाला मरणाची भीती वाटते. कोरोना काळात मास्क वगैरे वापरत होते का? नाही, काहीच नाही. मग हे महात्माचे बरं का, खरोखर जाताना यांचं दर्शन घेऊन जातो मी. असो महाराज, कोरोना ज्याला झाला ना त्याचा फोन जरी आला ना तरी लोक फोन उचलीत नव्हते. काय फोनमधून येणार होता काय कोरोना तुमच्याकडे? तरी पण म्हणायचं नाही त्याला कोरोना झाला, आपल्याला होईल की काय. म्हणजे किती भीती वाटते माणसाला मरणाची. आपण तोंडानं म्हणतो भीती वाटत, मरणाला घाबरत नाही मी, पण प्रत्यक्ष मरण आल्यानंतर मात्र भीती वाटतेच. तुम्ही जरी नाही म्हटले तरी पण वाटते. त्याचं कारण असं आहे. एक जण असाच म्हटला, बायकोने इतका फटकावला सकाळी सकाळी. आता बिचारा भाग्यवान होता. एवढं भाग्य काय सगळ्यांचं राहतं का? खूप मारलं त्याला. आणि तो म्हटला, बायकोचा मार ज्यानं खाल्ला त्याने जगायचं कशाला, मरायचं. गेला मरायला गेला. एका विहिरीमध्ये पाय सोडून बसला. तुमच्यासारखा एक सज्जन आला, त्याने विचारलं, अरे पाय लोंबकळून का बसला विहिरीत? तो म्हटला, काही नाही, मला मरायचं आहे, बायकोनी मारलं. मग टाक ना उडी. तो म्हटला, थांबा, सकाळी सकाळी पाणी लय गार आहे, थोडं गरम झालं का मग दुपारी उडी टाकू. प्रत्यक्ष मरण आल्यानंतर भीती वाटतेच माणसाला. नाही असं नाही महाराज, न मरणे निर्विवाद जगा पडी आहे. एक गोष्ट आहे, मरणाची भीती जरी काहींना वाटत असेल काहींना नसेल, पण मरण नकोय हे सगळ्यांना वाटतं. सगळ्यांना वाटतं मी मरू नये, की वाटतं कुणाला या जगामध्ये मी मरावं? कुणाला वाटत नाही. लक्षात ठेवा,
या जगामध्ये 4 गोष्टी कुणालाच आवडत नाही. पहिली महत्वाची गोष्ट, दारिद्र्य कुणाला आवडत, रोग कुणाला आवडत, दुःख कुणाला आवडत आणि मृत्यू कुणाला आवडत नाही. या 4 पैकी एकही गोष्ट आवडत नाही. रोग आवडतो कुणाला? मी आजारी पडावं, नाही आवडत. ज्ञानोबा म्हणतात, रोग काय रोगिया आवडे दारिद्र्य दरिद्रिया. रोग रोग्याला आवडत नाही, दारिद्र्य दरिद्री माणसाला आवडत नाही. दारिद्र्य कुणालाच आवडत नाही, पण दारिद्र्य रेषेखाली राहायला मात्र सगळ्यांनाच आवडतं. प्रामाणिकपणे कबूल आहे का नाही? मी गरीब असं कुणालाच वाटत नाही, पण लाडकी बहीण मी मुख्यमंत्र्याची व्हावं सगळ्यांनाच वाटतं. ठीक आहे नाही? त्याच्याकरता सगळ्यांचे अर्ज झाले की नाही? 10,000 रुपये कमवतो त्यांनी अर्ज केला, जो 50,000 कमवतो त्यांनी पण अर्ज केला. ज्या बायांचे पती लाख 2-2, 3-3 लाख रुपये महिन्याला कमावतात त्या पण लाडक्या बहिणी झाला. आणि 1500 रुपयाचा लाभ घेतला की नाही? तुम्ही घेतला की नाही? अजून काही घेणारे की नाही? राहिलेले अजून मुदत वाढवली, घेणारे की नाही? मतदान करणारे की नाही? मी कुणाला करणारी हे नाही सांगा बरं तुम्हाला. आता काय आपल्याकडे एक म्हण आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आणि खरं सांगतो तुम्हाला, बाकी काय असो, पण आम्ही काय कुठल्या पक्षाचे नाही, पण आमच्यासाठी धर्म महत्वाचा आहे. काय महत्वाचा आहे? धर्म. आणि धर्माच्या पाठीमागे उभे राहणारे मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब. कारण सद्गुरू रामगिरीजी महाराजांचा सप्ताह यंदा पंचाळ्याला होता, आमच्या तालुक्यात होता. आणि गंगागिरी बाबा तुम्ही आले असतील तिथे. पंचाळ्याच्या सप्ताहामध्ये रामगिरीजी महाराज जे सत्य तेच बोलले, खोटं बोलले नाही. लक्षात ठेवा, खोटं नाही आहे. अली बुखार नावाचा एक लेखक आहे आणि त्यानं हदीस नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, जो कुराणच्या खालोखाल इस्लाममध्ये मानला जातो. त्या ग्रंथामध्ये जे वर्णन मोहम्मद पैगंबराविषयी केलेलं आहे तेच त्यांनी केलं. म्हणजे जे खरं आहे तेच सांगितलं, त्यात काही चुकीचं सांगितलं नाही. तरी पण संपूर्ण महाराष्ट्र पेटवला त्या लोकांनी, दंगली घडवल्या. हिंदू मुला मुलींवर बाया बापड्यांवर दगडफेक करून अत्याचार केले. लक्षात ठेवा. आणि अशाही वेळी जेव्हा मुख्यमंत्री पंचाळ्याला येतात आणि शेवटचं भाषणातलं वाक्य बोलतात, हा देश साधू संतांच्या आशीर्वादानं, हे राज्य हे सरकार साधू संतांच्या आशीर्वादानं चालू आहे. जर महंत रामगिरी महाराज किंवा इतर कोण्या संतांच्या केसाला जरी धक्का लागला तरी याद राखा, महाराज ही धमक पाहिजे. मतांच्या जोगव्या करता लाचार झालेले पुढारी या देशाचं वाटोळ करतात, कल्याण करत नाही, धर्माचं वाटोळ करतात. म्हणून धर्मासाठी उभे राहणारे, धर्मासाठी झटणारे, धर्मासाठी जगणारे महाराज, तुम्ही आम्ही जो धर्मानं वागतो त्याचं काहीच बिघडवू शकत नाही. लक्षात ठेवा, जो धर्मानं वागतो त्याचं. कारण येतो धर्मस्ततो जया. ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी विजय कोणी काही करू शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. दुर्जनांनी कितीही नास्तिक लोकांनी आणि दुर्जन लोकांनी कितीही आदळआपट केली तरी राम मंदिर बनवणाऱ्याला घरी बसू शकली नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून यतो धर्मस्ततो जया. मला माहित आहे, धर्मो रक्षती रक्षिता. तुम्हाला काहींना पटणार नाही, कारण तुम्ही राजकीय क्षेत्रातले असले की तुम्हाला पटत नाही, मला हे माहित आहे. पण आम्हाला तुम्हाला पटो अगर न पटो त्याच्याशी घेणं देणं नाही. तुम्हाला बरं वाटावं, चांगलं वाटावं म्हणून कीर्तनं आम्ही करत नाही. सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे म्हणून कीर्तन प्रवचन असतात, किंवा लोकांचं लांगुल चालन करणं म्हणजे कीर्तन नाहीये. लक्षात ठेवा. आम्ही तुकोबारायांच्या विचारसरणीची माणसं आहोत, आम्ही वारकरी आहोत. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हानू काठी. ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. लक्षात ठेवा. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, वारकरी स्वीकारतो, पण भगवा ध्वज हातात घेऊन आल्यानंतर, कारण वारकऱ्यांचा एकच ध्वज आहे भगवा. कबीर महाराज घेऊन आले भगवा, तर त्यांना ज्ञानोबारांनी स्वतःच्या जवळ बसवलं. कबीरा मोमीन लतीफा मुसलमान
सेना आणावी जाण विष्णुदास. धर्माला विरोध नाहीये, तुमची जी अत्याचारी वृत्ती आहे त्या वृत्तीला विरोध आहे. आजही मी सुरुवातीला डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं उदाहरण दिलं, ते मुसलमान होते, लक्षात ठेवा. अजून सांगतो, शेख मोहम्मद तुमच्याच पुण्यश्लोक अहिल्यानगरमध्ये श्रीगोंदा नावाचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये शेख मोहम्मद नावाचे एक संत होऊन गेले. त्यांचं मोठं मंदिर आहे, त्यांच्या नावानं दिंडी निघते आणि त्या दिंडीत सगळे हिंदू असतात, बोटावर मोजण्या इतकी त्यांची लोक असतात. किती प्रेम आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही वारकरी म्हणून आलात, या देशाविषयी तुमच्या अंतःकरणात प्रेम असेल, या राष्ट्राविषयी प्रेमाची भावना असेल तर मग ठीक आहे. नाहीतर बांगलादेशांचा ज्यांना पुळका आहे किंवा भारतात राहून पाकिस्तान मॅच जिंकला आणि भारत हारल्यानंतर फटाकडे जे फोडतात, आशांचे डोके फोडण्याचं काम आपल्या सनातन हिंदू धर्माने केलं पाहिजे. लक्षात ठेवा. भारताविषयी प्रेम नसेल तर इथं राहून दुसऱ्यांच्या इथल्या पोळ्या खायच्या आणि टाळ्या दुसऱ्याच्या वाजवायच्या, हे जमत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की जे धर्माच्या मागे उभे राहतात आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. लक्षात ठेवा. हे पक्का लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही. खरं सांगतो तुम्हाला. नाही तर एखादी श्रद्धाचे तुकडे होऊन फ्रीजमध्ये ठेवले जातील, हे विसरू नका. आज घटना चालू आहेत त्या. असं मी तुम्हाला हे सांगत होतो की दारिद्र्य रेषेखाली राहायला सगळ्यांना आवडतं, बरोबर नाही? इथंच होतो ना आपण. दुःख कुणाला आवडत नाही. मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. मला दुःख व्हावं असं कुणाला वाटत नाही. आणि चौथी महत्वाची गोष्ट आहे, मी मरावं असं कुणाला वाटत नाही. म्हणजे काय व्हावं? मी अमर व्हावं असं वाटतं. पण कुणाला अमर होता येईल या जगामध्ये? या जगात स्थूल देहानं कुणालाच अमर होता आलेलं नाही. पण मग कोणीच अमर झालं नाही का? झाले. कोण अमर झाले? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, अनुसरे तो अनुसरे जगामध्ये अनुसरे तो अमर झाला. जो अनुसरला तो अमर झाला. अनुसरण करणे म्हणजे काय करणे? अनुसरण करणे म्हणजे मागे जाणे. तुम्ही ऐकताय ना सगळे? मागे जाणे म्हणजे फॉलो करणे. हल्लीच्या भाषेमध्ये फॉलोवर्स, हे इंस्टा फेसबुक या सगळ्या प्रांतातले शब्द आहेत. हे फॉलो करणे, फॉलोवर्स. कुणाचं अनुसरण केलं पाहिजे? प्रत्येक मनुष्य कुणाचं ना कुणाचं अनुसरण करतो. या जगात असा एकही व्यक्ती नाही की तो कुणाचं अनुसरण करत नाही, बरोबर? कीर्तनकार कीर्तन करताना सुद्धा कुणाचं तरी अनुसरण करून कीर्तन करतो.
तुम्ही सुद्धा कुणाला तरी आदर्श म्हणून पेटी शिकले. इथं उभे असलेले सर्व टाळकरींच्या समोर सुद्धा कुणीतरी दुसरा टाळकरी आदर्श होता म्हणून हे टाळकरी झाले. शेती करत असताना सुद्धा आपल्या समोर कोणीतरी आदर्श असतो. पखवाज वाजवताना सुद्धा कुणीतरी आदर्श असतो, म्हणजे कुणाचं तरी अनुसरण आपण करत असतो, कुणाला तरी आदर्श मानत असतो आणि त्यानुसार आपलं अनुसरण. पण लक्षात ठेवा, कुणाचंही अनुसरण करून काही फायदा नाही आहे. आपल्याला काय मिळणार आहे? मी एक उदाहरण सांगत असतो नेहमी. या काही महिला हातात ताट आणि तांब्या घेऊन वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करायला निघाल्या. करतात ना आपल्याकडे. वडाची पूजा करायला निघालेल्या महिला अशा समूहानं चालल्या होत्या. पण त्या समूहाच्या पुढे एक एकटीच महिला चालली होती. तिच्या हातात ताट होतं, तांब्या होता आणि अचानक त्या महिलेच्या पाठील खाजव आली. आता हातात ताट आणि तांब्या असल्यामुळे कसं खाजवावं असं तिला वाटलं, म्हणून तिने एक युक्ती केली. रस्त्याच्या कडेला एक सिमेंटचा पोल होता, त्या पोलजवळ ती गेली, तिनं तिची पाठ खाजवली आणि ती निघून गेली. मागच्या टोळक्यात चर्चा चालू झाली. एक म्हणायला लागली दुसरीला, का ग? तरीच म्हटलं या ठकूबाईच्या घरी एवढी मोठी सुख संपत्ती कशी काय? दुसरी म्हटली कशी काय? अगं आपण मूर्ख आहे म्हणे, दरवेळेला जातो आणि वडाची पूजा करून घरी निघून येतो, पण त्याच्या अगोदर पोलला पाठ खाजवावी लागते हे आपल्याला माहीतच नाही म्हणे. तो वड राहिला बाजूला, जी बाई जायची ती पोलला पाठ खाजायची. पुढचीनं का खाजवली याचा विचार न करता मागच्या लोकांचं फक्त खाजवायचं काम चालू आहे. खरं सांगतो मी तुम्हाला. बरं, मागून येणारं व्हर्जन अपडेट असतं. अशोक बाबा, पुढचीनं फक्त पाठच खाजवली होती, मागचीनं हळद कुंकू लावलं. तिच्या मागची आली, ती म्हटली हळद कुंकू लावून फक्त फायदा नाही आहे. जर तिनं पाठ खाजवल्यावर एवढा लाभ आणि हिला हळद कुंकू लावल्यावर डबल लाभ, आणि आपण जर दोराच गुंडाळला याला तर किती लाभ होईल. तो वड बाजूला, नवरा एकांगण, वड एकांग, घेतला दोरा, दिला पोलला गुंडाळून महाराज. नंतर MACB वाले आले, त्यांनी तारा काढून नेल्या आणि मग तिथं पोल देव तयार झाला. कालच सप्ताह झालाय तिथला. काला झाला काल. विठ्ठल विठ्ठल झाला, विठ्ठल झाला, विठाला विठाला विठाला. निंदिले निंदावे, वंदिले वंदावे, एक गेले जावे मागे त्याच्या. पुढचा का करतो याचा विचार न करून, कुणाचाही अनुसरण करून आपल्याला काही मिळणार आहे का? नाही मिळणार. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये 4च गोष्टी अनुसरणीय आहेत. त्यामधला पहिला वेद अनुसरणीय आहे, 2 शास्त्र अनुसरणीय आहेत, 3 संत अनुसरणीय आहेत आणि 4 भगवंत अनुसरणीय आहे. या 4घांचं अनुसरण करा. एक वेदाचं अनुसरण करा. पण वेद गुह्य आहे, आपल्याला कळत नाही. ठीक आहे, शास्त्र सूक्ष्म आहे, तेही आपल्याला कळत नाही. पण लक्षात ठेवा, वेदाच्या मार्गाने जे साधू संत गेले त्या साधू संतांच्या पावलावर पाऊल देऊन आपण चाललं पाहिजे. तो ज्ञानोबाराय म्हणतात, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. हा नकळेची विषय अंधा म्हणून उघाडा बोलिलो. चालता धनुर्धरा तरंगाकारी हार पालो. बोला पुढे. ज्ञानदेव निवृत्तीचा सर्व द्वैत निरसलो. धर्म जागो निवृत्तीचा तेने फेडिले पडळ ज्ञानाचा निज बोधू. या बाबांसाठी टाळी वाजवा एकदा महाराज. वाह, क्या बात आहे बाबा. कुठले इथलेच आहे का बाबा?
शिर्डीचे का? पिंपळवाडीचे का? म्हणजे शिर्डीचेच आहे. साक्षात साईबाबा धावून आले तुमच्या मदतीला, लक्षात ठेवा. आहे बाबा, तुमचं नाव काय बाबा? दत्तात्रेय महाराज. पाहिलं ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव गुरु महेश्वरा. असे बाबा काय गोड आहे. पाठांतर काकड्यातले हे अभंग आहे. आता काय झालं माहिती आहे का, हे खाली बसलेल्या लोकांच्या गाथेच्या गाथी पाठ असतात. आमच्या अशोक बाबाचा गाथाच पाठ असेल बहुतेक. उभे असलेले सगळ्या भजनी मालिका पाठ असतात. आणि गायक वादक कीर्तनकार कामापुरते कडवे पाठ करून आलेले असतात. त्यांचं काय सगळं पाठ असतं काय. मग त्याच्यामुळे तुमच्यासारख्याची आमच्या पाठीमागं कृपा असली पाहिजे. दत्तू भाऊ जय रे, जय रे, धन्यवाद. हा, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, वेदाच्या मार्गाने मुनी गेले. ज्ञानोबाराय म्हणतात त्याच मार्गाने मी वाटचाल केली. खरं सांगू तुम्हाला, या जगात धर्म काय ना अधर्म काय आपल्याला काही कळत नाही. पण मोठी माणसं ज्या मार्गाने गेली ना, त्यांच्या पावलावर पाऊल देऊन आपण चाललं पाहिजे, लक्षात ठेवा. पण बऱ्याच वेळेला आपण त्यांचा स्वार्थाकरता वापर करतो, पण मोठ्या माणसांच्या मागं आपण जातच नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायांचं आपण म्हणवतो स्वतःला, पण ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जसं केलं त्याच्या 1% तरी आपल्याकडून घडतं का? आपण स्वतःला वारकरी म्हणून घेतो, घडतं का आपल्याकडून? नाही घडत महाराज. राजकीय क्षेत्रातील मंडळी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करते, पण शिवाजी महाराजांनी जसं केलं तसं कोणत्या पुढाऱ्याला जमल बरं या देशातल्या? मला सांगा, कुणाला जमल? फक्त शिवाजी महाराजांचे बिल्ले खिशाला लावून हिंडले म्हणजे काय शिवाजी महाराजांचे मावळे होत नाही. माझ्या छत्रपती शिवाजी राजाला सुपारीच्या खांडाचं व्यसन होतं आणि हे रोज धाब्यावर संध्याकाळी. खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही वाईट वाटून देऊ नका. अहो, यांच्या निवडणुका दारू पिल्याशिवाय पारच पडत नाहीत. आता विधानसभा येतील पहा. अजून सांगतो तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज इतर माता मावल्यांकडे पाहत असताना मातृभावानं पाहिजे. मातृवत परदारेश. आणि हल्लीच्या त्यांचे मावळे म्हणून घेणाऱ्यांच्या गिधाडासारख्या नजरा लोकाच्या लिकीबाळीच्या आबरूचे लचके तोडतात. आणि काय अधिकार आहे आपल्याला शिवाजी महाराजांचे वंशज म्हणण्याचा? महाराज शिवाजी महाराजांचा एकही गुण नाही. शिवजयंतीला दारू पिऊन तर्राट राहतात मावळे महाराज. खरंय खोटं आहे? मी जे बोलतोय ते खोटं असेल तर तुम्ही उठून उभे राहा, एक सनकान काला खाली वाजवा तुमच्याच. मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही खोटं बोलतोय मी, खोटं आहे. 3 जयंत्या साजऱ्या होतात आणि शिवाजी महाराजांचे मावळे म्हणतात ते यांनी अपमान केला आणि त्यांनी. अहो, कुणीचा अपमान केलेला नाही शिवाजी महाराजांचा. आमका पुतळा पडला तो पुतळा पडला, ठीक आहे. ज्यांनी पुतळा पाडला त्या ज्यांच्यामुळे हे घडलं त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराज आपल्या हृदयातून कधीच पडून गेलेले आहेत महाराज. त्यांना पसंत नाही आपलं हृदय. वस्तुस्थिती मान्य करायला शिकाय, खोट्या गोष्टींमध्ये राहू नका. खरं सांगतो तुम्हाला, जे खरं आहे ते मान्य केलं पाहिजे. आपण जयंत्या साजऱ्या करतो, खरंच शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल देऊन चालतो का आपण? नाही चालत महाराज. प्रत्येक जण स्वार्था करता छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या नावाचा वापर करतोय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अण्णा पुढे या ना. आमच्या शिवनिका संस्थानचे विश्वस्त आणि आमचे परम आदरणीय हरिभक्ती परायण सुभाष अण्णा गमे या ठिकाणी आलेले आहेत. अण्णांना धन्यवाद देतो. आदरणीय आमचे मधु पाटील गुंजाळ काकडीचे तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. असं मी हे सांगत होतो तुम्हाला की मोठ्या लोकांच्या पावलावर पाऊल देऊन चाललं पाहिजे. अनुसरे कुणाचं अनुसरण केलं पाहिजे? की ज्यांचं अनुसरण केल्यानंतर आपलं कल्याण होईल. म्हणून संतांचं अनुसरण करावं. आणि शेवटी अनुसरणीय या जगामध्ये कोण असेल तर भगवंत आहे. भगवंत स्वतःच म्हणतो की तुम्ही माझ्या मागे या, याल तरी या रे लागे, याल तरी या रे, याल तरी या रे, याल तरी या रे, अब के माझ्या मागे मागे, अब के माझ्या मागे, अब के माझ्या मागे मागे, अब के माझ्या मागे, अब के माझ्या माझं अनुसरण करा,
तरी यारे लागे. गीतेत सुद्धा भगवंतानं सांगितलं सर्व धर्मां परित्यज्य माम एकम शरणम व्रज. सर्व धर्मांचा परित्याग करा आणि मला एकट्याला शरण या. माम एकम. आणि इथं सुद्धा तुकोबाराय सांगतात अनुसरे म्हणजे कुणाचं अनुसरण? भगवंताचं अनुसरण करा. मग तुम्ही म्हणाल देवाला 16,108 बायका होत्या, आम्ही तसं करायचं का अनुसरण? त्याच्या लीलेचं अनुसरण करू नका, भगवंताच्या विचारांना फॉलो करायला शिकलं पाहिजे. आपण गीतेला फॉलो करा. त्यानं आपल्याला सांगितलंय की तुम्ही 3 स्तरांवर जीवन जगतात. 1 शरीराच्या स्तरावर, 2 बुद्धीच्या स्तरावर आणि 3 मनाच्या स्तरावर. आणि या 3ही ठिकाणी आपण कसं वागावं हे सगळं भगवंतानं गीतेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. श्रीमद भगवत गीता म्हणजे काय माहिती आहे? आपण बाजारात जातो, एखादी इलेक्ट्रिकल वस्तू खरेदी करतो, तर तिचा वापर कसा करावा याकरता मॅन्युअल बुक देत असतात ते सोबत. फ्रीज घेतलं, TV घेतला, मोबाईल घेतला, त्याच्यासोबत मॅन्युअल बुक येतं. तसं भगवंत म्हणतात मनुष्यरूपी प्रोडक्ट मी जन्माला घातलेला आहे, या प्रोडक्टचा वापर कसा करावा याकरता भगवंतानं आपल्याला मॅन्युअल बुक दिलेलं आहे. आणि ते मॅन्युअल बुक म्हणजे श्रीमद भगवत गीता. लक्षात ठेवा. म्हणून ही गीता ज्यावेळी आपण वाचू त्यावेळी आपल्या लक्षात येईल की बुद्धीच्या स्तरावर, मनाच्या स्तरावर काय केलं पाहिजे. आणि त्यानं सांगितलंय तसं 3 स्तरांवर आपण वागलो की तो म्हणतो तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्याविषीत चेतसाम. तो काय करतो? मृत्यू संसार सागरातून आपल्याला उद्धरून नेतो, म्हणजे अमर करतो. पण त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे? पहिली महत्वाची गोष्ट ये तू सर्वानी कर्मानी मयी संन्यस्य. आपण जे जे कर्म करतो ते भगवंताला अर्पण केलं पाहिजे. कर्तृत्वाचा मद आपण आपल्याकडे ठेवू नये. या जगामध्ये कर्म केल्याशिवाय कुणी राहू शकत नाही. लक्षात ठेवा. नही कष्टित क्षणमपी जातु तिष्ठत्य कर्मकृत. अण्णा, या जगातला एखादा मनुष्य म्हणत असेल मी काहीच कर्म करत नाही, तर असं जमत नाही. त्याचे श्वासोच्छवास चालू आहे हे सुद्धा एक कर्मच आहे. म्हणून जववरी संग प्रकृतीचा तव त्यागो न घडे कर्माचा. तोपर्यंत कर्म त्याला करावंच लागेल. पण केलेलं कर्म, कुठलंही कर्म असू द्या, पण ये तो सर्वानी कर्मानी मयी संन्यस्य. भगवंत म्हणतो तुम्ही केलेलं कुठलंही कर्म मला समर्पित करा. शरीराच्या स्तरावर मार्गदर्शन आहे, पण आम्ही मात्र आमच्या कर्मामध्ये कर्तृत्वाचा मत मी केलं, मी ये म्हणून होतं, मी नसल्यावर कसं काय होईल, मी कसं आहे, मी अमुक आहे, मी. अरे आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. या जगातले रामकृष्णादी अवतार निघून गेले, त्यांच्या वाचून कुणाचं राहिलं नाही. तुझ्या वाचून काय राहणार आहे? बरोबर आहे की नाही? मी करतो, मी कुटुंब चालवतो, मी मेलो ना मग पा तुमची कशी हाल होते. काहीच हाल होत नाही. जायचं असेल तर पटकन निघायचं, वेळ लावायचा. बरोबर आहे की नाही अण्णा? काय कुणा वाचून राहणार आहे मला सांगा या जगामध्ये? साक्षात रामकृष्ण गेले तरी काही राहिलं नाही. कशा करता कर्तृत्वाचा मत मी करतो, मी करतो. तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो. गावातल्या सरपंचांनी ठरवलं ना चांगलं काम करायचं, पण श्रेय मी घेणार नाही, गावाला देणार. महाराज, तो कधीच पडू शकत नाही असा सरपंच. मी तुम्हाला सांगतो, एखादा आमदार चांगलं काम करून त्याचं श्रेय मी न घेता हे माझ्या तालुक्यानं माझ्याकडून करून घेतलं असं जर म्हणाला, श्रेयवाद संपला तर फार चांगलं होईल, फार चांगलं होईल. आज सगळे भांडणं आणि लोकांचे रखडलेले कामं पडले गावागावात हे श्रेयवादासाठीच आहे. हे शिका अभंगामधून. महाराज, एखाद्याला श्रेय जाईल म्हणून चांगलं काम बंद पाडतात दुर्जन लोक. खरंय खोट आहे? पाटील, तुम्हाला अनुभव असेल. पाटीसाठीच आहे सगळं. पाटील विठ्ठल 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 विठ्ठल. त्याची पाटी लागली तर त्यांनी जर पाटी मारली तर काय करायचं? म्हणून ज्ञानोबारायांकडून शिका. ज्ञानेश्वरी सारखा जगतमान्य ग्रंथ निर्माण करून शेवटी सांगितलं, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जीव उरले पाईक. पण एवढं मोठं काम करून मी काहीच केलं नाही, हे तुम्ही माझ्याकडून करून घेतलं. म्हणून कर्तृत्वाचा मद नष्ट होणं म्हणजे भगवंताचं अनुसरण करणं आहे. महाराज, 7 दिवस 7 वर्षाचे असताना 7 कोसांचा गोवर्धन पर्वत भगवान श्रीकृष्णाने करंगळीवर धारण केला.
अलग लक्षात तुमच्या. कशावर धारण केला होता? करंगळीवर. आणि तिथून पुढे लोक सगळे गोपाळ भगवान कृष्णाला देव म्हणायला लागले. पण भगवंताला वाटलं अरे हे लीलेमध्ये व्यत्यय आला, हे गोपाळ माझे सवंगडीन, यांनी जर देव म्हटलं तर माझ्याशी अंतर ठेवून वागतील. म्हणून भगवंतानं जागेवर थांबले, मागच्यांना जवळ येऊ दिलं. अरे का माझ्याशी अंतर ठेवून वागता? सांगितलं तू यशोदेच्या दुधात एवढी ताकदच नाहीये, आम्हाला माहित आहे. नंद बाबाचं रक्त एवढं सामर्थ्यशाली नाहीये की तुझ्यासारखा पोरगा त्यांच्या पोटी जन्माला येऊन 7 दिवस गोवर्धन पर्वत 7 दिवस करंगळीवर धारण करील. तुझी ताकद नाही म्हणे. मग तू काय गवळ्याचा पोर कान्हा नाहीये, तू परात्पर परब्रह्म भगवान कृष्ण आहे हे मान्य कर. भगवंतानं पुन्हा मायेचं आवरण त्यांच्यावर टाकलं. हा कर्तृत्वाचा मत माझ्याकडे येऊ नये आणि हे मी केलं असं यांना वाटू नये म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा जे गीतेत सांगतायत ते स्वतः वागून सांगतायत. ते म्हणतात की अरे वेड्यांनो, माझ्या करंगळीवर नव्हता गोवर्धन पर्वत, मग तो तुमच्याच सामर्थ्यावर होता. आणि कसं काय म्हणजे मी दही चोरायचो, लोणी चोरायचो आणि हे चोरता चोरता मला दुसऱ्याची शक्ती चोरायची पण आयडिया येऊन गेली आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांची शक्ती चोरली आणि ती माझ्या एकट्याच्या करंगळीमध्ये होती आणि त्याच्यावर तो गोवर्धन पर्वत तरला. म्हणजे माझी नव्हती, तुमची शक्ती होती. गोपाळ म्हणले किसन्या असं आहे का, चोरट्या कुठला. झालं, मिटलं कार्यक्रम. लक्षात ठेवा, एवढंच पाहिजे होतं देवाला. कर्तृत्वाचा मत नको आहे. चांगली कामं करत असताना मी करतो म्हणून आहे, हे भगवंत माझ्याकडून करून घेतो, ही भूमिका असली पाहिजे. शरीराच्या स्तरावर असं कुठलंही कर्म करा, ही भक्ती आहे. आणि जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव जया मी वाचुनी धाव अनवती नाही. फलासक्ती नसली पाहिजे, याला म्हणतात अनुसरण करणे. शरीराच्या स्तरावर, बुद्धीच्या स्तरावर भगवंत सोडून या जगामध्ये दुसरा कोणी श्रेष्ठ नाहीये, त्याच्यावर दृढ विश्वास आपण ठेवला पाहिजे. किती लोकांचा विश्वास आहे देवावर? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच लोकांचा आहेच, पण काही लोकांनी कोंबडीच्या अंड्यावर विश्वास ठेवला पण माळीवर विश्वास ठेवला नाही. लक्षात, बाबा खरंय खोटं? कोंबडीचं 2 रुपयाचं अंड, त्याच्यावर विश्वास लोकांचा की हे मला मरू देणार नाही. पण ज्यानं आपल्याला जन्माला घातलं, आतापर्यंत सांभाळलं, त्या भगवंतावर विश्वास नाही तुमचा? माळी काढून टाकल्या खुशाल, लाजा नसल्यासारखे बिनलाजाव. म्हणजे ज्यांनी काढले त्यांना, तुम्ही नाही, तुमचं नाही सांगत. पाटील खरं आहे की नाही? कोंबडीच्या अंड्यावर विश्वास, देवावर विश्वास नाही. एक लक्षात ठेवा, विश्वास शब्दाचा अर्थ असा आहे, विश्वास म्हणजे शरणांगती. लक्षात ठेवा, 6 प्रकारची शरणांगती सांगितली. अनुकूल्यस्य संकल्प हा प्रातिकूल्यस्य वर्णम रक्षिष्यती ती विश्वासो गोतृत्व वर्णम तथा कार्पण्यम आत्मनिक्षेप षडविधा शरणांगती. त्यातलं रक्षिष्यती ती विश्वासो, तो माझं रक्षण करेल असा दृढ विश्वास असला पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. पाश्चात्य जोडपं होतं, ते याच्यावर चढलं, जहाजानं प्रवास करत होतं आणि प्रवास करता 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 गोरख मामा आले का? गाडी मामा आले ना? हा, आले, ठीक आहे. तुम्ही ऐका, हे किती चांगलं आहे. जहाजात प्रवास करता 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 अचानक सोसाट्याचा वारा आला आणि ते जहाज डगमगायला लागलं आणि प्रत्येक जण जीव वाचवण्याकरता धावपळ करू लागला. पण त्यातला एक जण होता, तो जहाजाच्या शिडावर चढला, हाताची घडी घातली आणि असा निवांत पाहत होता ते वादळ. त्यावेळी त्याची बायको त्याच्याजवळ आली आणि ती म्हटली, का हो, सगळेजण जीव वाचवण्याकरता धावपळ करतायत आणि तुम्ही तर निवांत हाताची घडी घालून बसला, काय तुम्हाला काय भीती वाटत नाही का? त्यानं लगेच त्याच्या कमरेला असलेली बंदूक काढली आणि बायकोच्या कपाळावर धरली. बायकोनं असं हाताला मारलं, बाजूला केलं आणि म्हटली, तुम्हाला टिंगल करायचा मूड आत्ता तयार झाला का? तो म्हटला, ते जाऊ दे, पण मी तुला एक प्रश्न विचारतो, ते सांग, बंदूक माणसाला मारू शकते हे तुला माहिती आहे ना? म्हणे माहिती आहे. या बंदुकीत गोळ्या आहेत हे माहिती आहे ना? म्हणे माहिती आहे. मी फक्त खटका ओढला असता तर तू मेली असती, माहिती आहे ना? माहिती आहे. मग तरी पण तू का घाबरली नाही? सांगितलं, बंदूक माणसाला मारते हे मला माहिती आहे
पण ती बंदूक माझ्या पतीच्या हातात आहे आणि तो मला मारू शकत नाही हा माझा दृढ विश्वास आहे, म्हणून मी घाबरली नाही. आणि मग त्यानं तिला सांगितलं, अगं वेडे, मी तुझ्या एकटीचा पती आहे, पण संपूर्ण जगाचा पिता पांडुरंग परमात्मा आहे आणि त्याचे आपण सगळे लेकर आहे. जर पती मारू शकत नाही बंदुकीनं तर पिता कसा काय मारू शकेल? हे वादळ म्हणजे त्याच्या हातातली बंदूक आहे, म्हणून मी घाबरलो नाही. याला म्हणतात दृढ विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. कुठे असा विश्वास? म्हणून बुद्धीमध्ये त्याच्याविषयी विश्वास असला पाहिजे. 2 आणि तिसरी महत्वाची मुख्य गोष्ट जर कोणती असेल तर अनन्ये नैव योगेन माम ध्यायंत उपासते. अनन्य योगानं आपण त्याची उपासना करायला पाहिजे. मनाच्या स्तरावर, शरीराच्या स्तरावर केलेलं कर्म समर्पित करावं. 2 बुद्धीच्या स्तरावर त्याच्याविषयी विश्वास असावा. आणि 3 मनानं त्याचंच भजन करावं, मनापासून भजन करावं. या 3 गोष्टी जो करतो त्याला म्हणतात तो भगवंताला अनुसरला. आणि जो भगवंताला अनुसरला, भगवंत म्हणतात तेवी मी तया जैसे असती तैसिया. कळीकाळ नोकुणिया घेतला पटा. कळी काळाचा नाश करून त्याच्या उद्धाराची हमी मी घेतो, म्हणजेच तो अमर होतो. पण स्थूल देहानं नाही, सूक्ष्म देहानं नाही, तो कारण देहानं अमर होतो. म्हणून अनुसरे तो अमर झाला. आणि पुढे काय? अंतरला संसारा. तुकोबाराय म्हणतात संसार शब्दाचा अर्थ हे पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मरण. मग तो अमर झाला म्हणजे त्याला पुन्हा जन्म मरण नाही. जन्म मरण नाही म्हणजे त्याला गर्भवासाला यावं लागत. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. त्याला गर्भवासाला यावत नाही. उलट तो या जन्मात मरणार आहे त्यावेळी भगवंत आई बनून त्याच्या जवळ असतो. विठाला 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 विठाला. त्याची तनु त्यागी परिचर्या करी असं म्हटलेलं आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आजही सांगतो, 3 अवस्थांमध्ये 3 लोक आपल्या जवळ असली पाहिजे. बालपणात माता पाहिजे, बरं का टाळकरी मंडळी. बालपणात कोण पाहिजे? माता. तारुण्यात महात्मा असला पाहिजे आणि म्हातारपणी परमात्मा आपल्या जवळ असला पाहिजे. बालपणात माता असेल तर त्याला योग्य संस्कार लागतात. तारुण्यात महात्मा असेल तर तो वाईट मार्गाला जात नाही. आणि म्हातारपणात परमात्मा असेल तर त्याचा शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबारा इथं वर्णन करतात, विसंबेना माता बाळा. बालपणामध्ये माता लेकराला विसंबत नाही, तैसा लळा पाळावा त्याप्रमाणे भगवंत सर्व लळे भक्ताचे पाळतो. म्हणून तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये म्हणतात, हे तुम्हालाच सांगतो असं नाही तर याचा मलाही अनुभव आहे. एकदा सगळ्यांनी वरती हात करा, प्रेमाने करा वरती. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
तुकोबाराय म्हणतात, त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया. त्रिभुवनामध्ये ज्याची सत्ता आहे त्यानं माझं रक्षण केलं किंवा तो रक्षिता झालिया. भगवंतानं जर आपलं रक्षण केलं तर त्रिभुवनामध्ये सत्ता गाजवण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण होत असतं. अशा अर्थाचा अभंग सेवेकरता निवडला होता. खरं म्हणजे कैलासवासी घनश्रीराम जयवंता पाटील गमे यांना 4 पुत्र आणि 1 कन्या. त्यामध्ये आमचे बाबासाहेब पाटील, तुकाराम पाटील, रामनाथ पाटील आणि सोमनाथ पाटील आणि कन्या सौभाग्यवती सुलोचनाबाई या सगळ्यांचे पिताश्री या जगाचा निरोप घेऊन 1 वर्षापूर्वी गेलेले आहे. खरं तर कैलासवासी घनश्रीराम बाबा आजच्या अभंगाप्रमाणे अमरच झालेले आहेत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मनुष्य देहानं जरी गेला तरी 3 रूपानं तो अमर होत असतो. देह तर प्रत्येकाचा जाणारच आहे, कुणाचा राहण्याकरता आला, पण असं जरी झालं तरी पण 3 रूपानं प्रत्येक मनुष्याला इथं राहता येऊ शकतं. एक, तो समाधी रूपानं पाठीमागे शिल्लक राहतो. योगीराज गंगागिरीजी महाराज गेलेत, परंतु त्यांची समाधी आजही आहे आणि त्यांनी सुरू केलेली दिव्य परंपरा आजही दिमाखात सुरू आहे. बरोबर ना? समाधी त्यांच्या शिल्लक आहे. गेले योगीराज अनादिजे आदी राहिल्या समाधी जगा माझी. दुसरी महत्वाची गोष्ट, एखादा व्यक्ती गेला की त्याची दुसरी महत्वाची गोष्ट त्याचं ज्ञान पाठीमागे शिल्लक राहतं. म्हणून आमचे रामनाथजी गमे सर मगाशी सांगत होते की आमचे वडील हे शिकलेले नव्हते, फार शिक्षण झालेलं नव्हतं, परंतु विचारांची श्रीमंती त्यांच्याकडे होती आणि त्यांनी आम्हाला जर काय दिलं असेल, बाकीच्या सगळ्याच गोष्टींचा वारसा त्यांनी कमवलेली प्रॉपर्टी स्थावर जंगम आम्हाला मिळालीच, परंतु आम्हा 4 भावांना आणि 5ही भावंडांना सुलोचनाताई धरून सगळ्यांना त्यांनी जर काय दिलं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विचाराची श्रीमंती त्यांनी आम्हाला दिली आणि त्यांच्या विचारांच्या श्रीमंतीचे आम्ही वारसदार आहोत. म्हणून आज आम्ही कुठेही गेलो तरी देखील नैतिकता आमच्या जीवनामध्ये आहे. याचं कारण वैकुंठवासी घनश्रीराम बाबा आहेत. म्हणून ज्ञान रूपानं पाठीमागे अमर राहता येतं, शिल्लक राहता येतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. त्यांचा कीर्ती देह. आमचे सोपानराव सांगत होते त्यांना बैलांचा खूप वेळ होतं म्हणे. बैलांचं महाराज भूतदया गायी पशूंचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी. गृहस्थ आश्रमातली ही भक्तीच आहे. पशूंचं पालन करणं, गायी पशूंचं पालन करणं आणि गायी पशूंमध्ये देव पाहून त्यांची सेवा करणं यासारखी श्रेष्ठ भक्ती कोणती नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा वैकुंठातून गोकुळामध्ये जो राहिला 11 वर्ष, तो गायींची सेवा करता यावी म्हणूनच राहिला. म्हणून तोच भगवान श्रीकृष्णाचा विचार पुढे घेऊन जाणारे वैकुंठवासी घनश्रीराम बाबा यांनी गायी गुरांची सेवा केली. नातेवाईक मंडळींमध्ये कुणीतरी मला सांगितलं की त्यांनी कुणी वारलं होतं, पोटात असतानाच, भाचा पोटामध्ये असतानाच त्यांचे वडील वारले म्हणे. पण त्यानंतर सगळी शेती त्यांनी स्वतः सांभाळली. दुःखवे अनेकांच्या दुःखे या भक्तीच्या व्याख्यात लक्षात ठेवा. भक्तीचे सूत्र आहे, सत्य बोले मुखे दुःखवे अनेकांच्या दुःखे. इतरांच्या दुःखानं दुःखी होऊन त्यांच्यासाठी धावून जाणं आणि त्यांना संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणं ही भूमिका कुणाच्याही अंतःकरणामध्ये नसते. ज्याच्या असते तो महात्मा असतो. म्हणून घनश्रीराम बाबा त्यांच्या नावातही राम आहे आणि त्यांच्या जगण्यातही राम होता, लक्षात ठेवा. त्याचं कारणच हा अख्खा श्रीराम मंगल कार्यालयाचा धर्ममंडप संपूर्ण भरला आणि सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झाले. याचं एकमेव कारण जर काय असेल तर वैकुंठवासी घनश्रीराम बाबांचं पुण्य आहे, लक्षात ठेवा. त्यांच्या पुण्याने हीच मंडळी या ठिकाणी जमली. म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण या निमित्तानं समर्पित करूयात. आज या ठिकाणी उभे असणारे सर्वच टाळकरी मंडळी आपल्या गावातील पंचक्रोशीतील आहेत. ही सगळी गुणीजन मंडळी, आदरणीय शरद महाराज, आदरणीय वैभव महाराज, आदरणीय निलेश महाराज, दीपक महाराज,
आत्माराम भाऊ आमच्या सिन्नर तालुका शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत. आदरणीय अशोक बाबा कांडेकर आमच्या पांगरीचे मोठे वारकरी आहे. कचेश्वर मामा आणि आम्हाला ज्ञानदा वारकरी गुरुकुलाकरिता ज्यांनी 20 गुंठे जागा अतिशय मोकळ्या मनानं दान दिली असे दिलीप भाऊ दळवी आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. बाकी सगळेच पाहुणे मंडळ या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांचं पहिल्यापासून मला आध्यात्मिक मार्गदर्शन लाभलेलं आहे असे गमे अण्णा, सुभाषराव अण्णा गमे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पितृतुल्य चुलते ब्रह्मांडशास्त्र तज्ज्ञ, संपूर्ण जगामध्ये ज्यांची ख्याती आहे असे कॅप्टन अशोक कुमार खरात साहेब, त्यांचे आणि आमच्या अण्णांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आणि म्हणून अण्णा हे शिवनिका संस्थांचे, म्हणजे केलवडचा आणि आमचा संबंध आहेच तसा, आहे का नाही, शिवनिका संस्थांचे ते विद्यमान आणि सक्रिय विश्वस्त आहेत. आणि त्यांनी सकाळीच मला फोन केला होता की मी येणार आहे पण उशिरा येणार आहे. महाराज तुम्ही उशिरा जरी आले तरी आम्हाला शिरा मिळाल्यासारखं वाटतं, आहे का नाही, गोड गोड. म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो अण्णा. आदरणीय आमचे मामा मधु पाटील गुंजाळ ते या ठिकाणी उपस्थित आहे. आणि राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, कृषी सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी आहे. आमची रीणाकांत दादा, अतिशय चांगली साऊंड सिस्टीम आहे रीणाकांत दादाची. थोड्याच सिस्टीम अशा आहेत की कीर्तनकाराला त्यांना काही सांगावं लागत नाही. हॉलमध्ये सिस्टीम लावणं तसं अवघड असतं, परंतु इथं देखील अतिशय चांगली साऊंड व्यवस्था त्यांनी केली. आणि त्यांची सिस्टीम सांगितल्यावर आणखी एक फायदा असतो की हे कॅमेरावाले त्यांचेच असतात आणि त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. आता हे कीर्तन लाईव्ह चालू आहे, लाईव्ह यूट्यूबला लाईव्ह हे कीर्तन सुरू आहे आणि यानंतर ते कायम सेव राहणार. कधी पण गमे सरांना वाटलं की आता आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धाचं कीर्तन ऐकायचं आहे की तुम्ही फक्त नाव टाकायचं वडिलांचं की लगेच कीर्तन तिथं आल्याशिवाय राहणार नाही. पण आमच्या रीणाकांत दादांना धन्यवाद देतो आणि सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो. 11 ते 1 बरोबर सेवा झालेली आहे. आपण थांबूया. चाल म्हणायची शेवटची नाही म्हणायची. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. हा बोलिले कुरे वेडी वाकुडे